कुर्ल्यातील अतिक्रमणासह विविध मुद्द्यांवर महत्त्वाची बैठक संपन्न झाली। मंत्री मंगलप्रभात लोढा पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली। अतिक्रमण हटवण्यासाठी सकल हिंदू समाजाचा उद्या कुर्ल्यामध्ये मोर्चा आहे। कुर्ल्याच्या काही भागात पाण्याची समस्या असल्याची माहिती आहे, तर कुर्ल्यातील समस्या सोडवण्यासह अतिक्रमण काढण्याची मागणी देखील आता करण्यात आलेली आहे आणि याच मुद्द्याला अनुसरून महत्त्वाची बैठक संपन्न झाली। मंगलप्रभात लोढा आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडलेली आहे। फक्त अनाधिकृत मस्जिदचा प्रश्न नाही होते, ते फार गोंधळ चाललेला आहे। उद्या इथे हिंदू समाजाचा अतिशय मोठा मोर्चा आहे आणि माझ्या सार्वजनिक प्रथम वेळा असं मी बघितला की ते हा मोर्चा अनाधिकृत कामाशिवाय जे हिंदू बस्ती आहे त्याने पाणी नाही द्यायच्या आणि जे इलिगल ते मॉल उभे केलेले लॉज उभे केले त्याने ते तिथे पाणीचा कारखाना चालवता हमखास काय 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 करतात तिथे, असा लोकांमध्ये फार मोठा आक्रोश आहे। म्हणून आम्ही इथे सर्वजण आज अधिकाऱ्यांना भेटलो। उद्याचा मोर्चा होणार आहे, आता बघू ते काय करतात। त्याने सांगितलं आहे की आम्ही लगेच करेक्टिव्ह कारवाई करू। एक XYZ समाजाच्या लोकांनी बांधलेले का जेणेकरून आज त्यांनी पूर्णपणे कुर्लावासियांचं नळाचं पाणी त्यांनी आज पळवलेलं आहे। लोकांना इथे भरपूर पाण्याचा त्रास होतो। आमच्या महिलांचा आजार वाढलेले आहेत रात्रभर जागणं करून। त्याच्यामुळे आमच्या लोढा साहेबांनी संपूर्णपणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ताकीद दिलेली आहे की हा प्रश्न ऐरणीवर घेऊन लवकरात लवकर हा मार्गी लावावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।